छत्रपती संभाजीनगर शहरातून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। शहरातील जवाहरनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका तरुणीचा विनयभंग करून तिला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। ही घटना 7 एप्रिल रोजी रात्री 8:45 वाजेच्या सुमारास त्रिमूर्ती चौक परिसरातील कलावंती ज्वेलर्स समोर घडली। या प्रकरणी पीडित तरुणी सामान आणण्यासाठी बाहेर पडली असता आरोपी मंगेश रमेश बावस्कर याने तिचा पाठलाग केला। आरोपी केवळ तरुणीचा रस्ता चढवला नाही तर तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करत लग्नासाठी दबाव टाकला। जर मला नकार दिलास तर तुला आणि तुझ्या मित्राला जीवे मारेन, तुझं शिक्षण आणि आयुष्य बर्बाद करेन अशी धमकी देत आरोपीने तरुणीचा हात धरून तिला ओढलं आणि तिचा विनयभंग केला। तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मंगेश बावस्कर हा सराईत गुन्हेगार आहे। त्याच्यावर यापूर्वी पुंडलिकनगर पोलीस स्टेशनमध्ये बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत म्हणजे पोस्कोनुसार गुन्हा दाखल आहे। अशा गंभीर गुन्ह्याची पार्श्वभूमी असतानाही त्याने पुन्हा एकदा हे कृत्य धाडसानं केलं। तर या प्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिसांनी तातडीने हालचाली करत आरोपीला अटक केली आहे। आरोपी भारतीय न्याय संहितेच्या कलम 75(1), 78 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार उपाध्ये करतायत। तर त्रिमूर्ती चौकासारख्या गजबजलेल्या भागात घडलेल्या घटनेमुळे महिला आणि विद्यार्थिनींमध्ये भीतीचं वातावरण असून अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते।